नमस्कार. द लिबरल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संविधान. संविधान म्हणजे नेमकं काय? संविधान हे खरंच खूप जटिल असतं का? संविधान ह्या गोष्टीचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी काही संबंध असतो का? असे प्रश्न आपल्याला बरेच पडत असतात. याच प्रश्नांवर बोलण्यासाठी, आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आजच्या आपल्या रविवार विशेषमध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रावसाहेब मोहन. मोहन सर हे भारतीय लोकतांत्रिक राष्ट्रवादी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच त्यांना लोकशाहीवादी चळवळीमध्ये काम करण्याचा खूप वर्षांचा अनुभव आहे. तसेच संविधान या विषयावरती त्यांचा सखोल अभ्यास व सखोल व्यासंग सुद्धा आहे. तर आजची मुलाखत आपण ऐकूया सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, संविधान आहे तरी काय? संविधान म्हणजे नेमकं असतं काय? आणि संविधानाची गरज काय? हा एक खूप बेसिक प्रश्न, सगळ्यांच्या मनातला खूप मूलभूत प्रश्न. त्याचं उत्तर द्या. जगामध्ये जेव्हा लोकशाही व्यवस्था सुरुवात झाली त्यावेळेपासून व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीमधल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीची संपत्तीची सुरक्षा आणि जीवनाची सुरक्षा. आणि माणूस हा सहजीवनामध्ये राहत असल्यामुळे दोन माणसामध्ये एकत्र आल्यावर होणारा व्यवहार, या व्यवहाराला सुचारू रूप से संचलित करण्यासाठी जी नियमावली एकत्र केली जाते त्या नियमावलीच्या कोडिफिकेशनला संविधान म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. परंतु याच्यामध्ये काय होतं की पूर्वी फक्त राजनैतिक क्षेत्राच्या बाबतीतच त्याचं कोडिफिकेशन असायचं, नियमन असायचं. फ्रान्स रिव्होल्युशन नंतर फक्त राजनैतिक क्षेत्रामध्ये होतं, राजकीय अधिकाराबद्दल होतं. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक प्रश्न जागतिक समोर आले, त्याच्यानंतर सामाजिक प्रश्न आले आणि यातून मग एक नवी व्यवस्था भारतीय संविधानाच्या माध्यमातून पुढे आली की व्यक्तीच्या सामाजिक आर्थिक जीवनासह सर्वच क्षेत्रामध्ये जी जी मोनोपोली आहे, दबंगाई आहे, आणि ती दबंगाई माणसाला सुचारू रूपाने विकास करू देत नाही, त्या सर्व दबंगाईंना खतम करून सर्वांचा सहभाग व्हावा या दृष्टिकोनातून नियमावली थोडी वाढलेली आहे. आणि म्हणून माणसाला वाटतं की संविधान ही काहीतरी जटिल गोष्ट आहे, पण ती जटिल गोष्ट नाहीये. ती राजकारणापुरती मर्यादित नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याची संपत्तीची सुरक्षा व्हावी, त्याला विकसित होण्याच्या संधी उपलब्ध राहाव्या आणि त्याचं जीवन समृद्धशाली व्हावं म्हणून करण्यात आलेली ही व्यवस्था आहे. म्हणून हिला राजनैतिक पेक्षा सामाजिक स्तरावर जास्त समजून जर घेतलं, माझ्या विकासाकरता ती आहे या भावनेतून विकासात जर आपण घेतली तर ती व्यवस्था आपल्याला जटिल वाटत नाही. परंतु ती व्यवस्था फक्त नियमाकरता आहे आणि त्याच्यामुळे मला त्या नियमात बसता येणार नाही, त्यामुळे माणूस त्यापासून दूर होतो. म्हणून माणसं सुद्धा काय करतात, ज्या माणसाला याच्याबद्दल नियमाबद्दल भीती वाटत नाही तो डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो, काम करून घेतो. आणि ज्याला वाटतं पण नाही काहीतरी अवघड आहे, त्याला वाटतं तो जात नाही. म्हणून माणसाच्या मनातून ते डर काढलं पाहिजे. ही व्यवस्था तुझ्या करता आहे, तुझ्या सुरक्षा करता आहे, तुझ्या संपत्तीच्या सुरक्षा करता आहे आणि ही तुझ्या आणि तुझ्या परिवाराच्या विकासाकरता आहे. आणि त्याकरता सर्व जगातील व्यवस्था तुझ्याकरता उपलब्ध आहेत. म्हणून संविधान हे मानवी विकासाचं एक संसाधन आहे. संविधान हे दोन पद्धतीने काम करतं. जसं राष्ट्र म्हणून एका परिवाराचं निर्माण करतं, तसं त्या राष्ट्र नावाच्या परिवाराचा जो नागरिक सदस्य आहे त्या व्यक्तीच्या विकासाचं, व्यक्तित्व विकासाचं, त्याच्या प्रतिष्ठेचं, त्याच्या सामाजिक आर्थिक न्यायाचं काम करतं. माझा दुसरा प्रश्न असा आहे की सध्या आपल्या सगळीकडेच म्हणजे पॉलिटिक्स म्हटलं किंवा पॉलिटिक्सच्या संबंधित कुठला विषय म्हटलं की एक प्रकारची एक निराशा, एक प्रकारची नाराजी आपल्या सगळ्यांमध्ये दिसून येतात. म्हणजे कुठेही तुम्ही अगदी तरुणांपासून ते अगदी मोठ्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण पॉलिटिक्स म्हटलं की प्रत्येकाची नाकं मुरडलेली असतात. प्रत्येक जण ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला खूप खूप निराशा असतो किंवा नाखुशच असतो. तर
पॉलिटिकल अवेअरनेस किंवा पॉलिटिकल शिक्षण, पॉलिटिक्सचं शिक्षण किंवा एक राजकारणाचं शिक्षण नव्हे तर एक राजकीय समजेचं शिक्षण हे कितपत गरजेचं आहे आणि ह्याची गरज नेमकी काय आणि याचं भविष्यात काय नक्की होऊ शकतं, याच्यावर तुम्ही काय सांगाल? हो, कारण काय आहे, की जोपर्यंत आपण नवीन सिस्टम स्वीकारली, जर तुम्ही कार घेतली, तर कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं तरच व्यवस्थितपणे चालवता येईल. जर ते प्रशिक्षण घेतलं नाही तर ती चालवता येणार नाही. नाही. तसं संसदीय प्रणाली आम्ही स्वीकारली, पण ती व्यवस्थित चालण्याकरता तिची माहिती समाज जीवनापर्यंत जाणं गरजेचं होतं. ती आपण देऊ शकलो नाही. आत्ताची जी पिढी तर देतच नाही. पण प्रारंभीच्या काळात भारतामध्ये पहिलं जे 1936च्या काळात इलेक्शन झालं, त्या कालावधीमध्ये लोक ही 5-5, 7-7 किलोमीटरवर जाऊन आपला मताधिकार बजावत होते. परंतु आज घरातून निघून 5 मिनिटाच्या अंतरावर जाण्याकरता सायंकाळचे 5 वाजवतात. मग यामध्ये आपण जशी संसदीय प्रणाली स्वीकारली, त्या प्रमाणात समाजाला जागृत करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही. कारण लोकांना इलेक्शन हे नेता आणि पार्टीचं वाटतं. ऍक्च्युली पॉलिटिकल पार्टी ही फक्त नेता आणि कार्यकर्त्याची असते आणि जनतेचा देश असतो. पॉलिटिकल पार्टी प्रतिनिधी देते आणि जनतेने ते आपल्याकरता निवडून द्यायचे असतात. भारतामध्ये समस्या जी निर्माण झालेली आहे की या देशामध्ये लोकशाहीच्या मूल्यांचं जे प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं, शिक्षण द्यायला पाहिजे समाजामध्ये, ते आपण दिलं नाही. कारण इथं ज्या वर्गाची मोनोपोली राहिली, त्या वर्गाने कधीही सामान्यापर्यंत ही व्यवस्था जावी अशी व्यवस्था केली नाही. फक्त परिवारामध्येच ती राहावी आणि म्हणून त्यामुळं साध्या साध्या गोष्टीचं ट्रान्सलेशन व्यवस्थित केलं नाही. आता आपण पहा मताधिकार. मताधिकार हा एक शब्द आहे, राईट ऑफ वोट. त्याला भारतामध्ये मतदान म्हणतात. मतदानचा अर्थ आहे गिफ्ट ऑफ वोट. आणि जेव्हा गिफ्ट दिली जाते तेव्हा गिफ्ट बरोबर त्या व्यक्तीचा काही संबंध राहत नाही. जसं भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की राजा हरिश्चंद्रासारखा माणूस दान देतो आणि स्वतःच सगळंच विसरून निघून जातो. मताधिकाराच्या माध्यमातून आमचा प्रतिनिधी म्हणून निवडलं, तो आमच्या मतदानाचा दान म्हणून फायदा घेतो आणि त्या अधिकाराचा स्वतः मालक होतो. त्या अधिकाराचा स्वतः मालक होतो आणि त्या मालकीच्या जीवावर तो संपत्ती कमवतो. त्यामुळं भारत आज एका मोठ्या समस्येतून जात आहे. परिवारशाही प्रत्येक जिल्ह्यात वाढलेली आहे. मग ती संघ परिवारशाही असेल किंवा वैयक्तिक परिवारशाही असेल. एक माणूस जर नगर निगम मध्ये कॉर्पोरेटर झाला, नगरसेवक झाला, तरी तो 5 वर्षात करोडपती होतो. सामान्य माणूस होत नाही. म्हणून आम्ही दिलेला अधिकार हा तो समजतो, एक तर मी विकत घेतलेला आहे किंवा मला दान म्हणून मिळालेला आहे. तुमचा माझा अधिकार नाही. आणि सामान्य माणूस या गर्तेत गेला त्या दान कन्सेप्टमुळे की आता दान दिलं आपलं काम संपलं. ऍक्च्युली मताधिकार हा शब्द जर आपण समाज जीवनामध्ये रूढ केला तर तो आपला अधिकार समजेल. आणि मी मताधिकार बजावला म्हणून हा सामान्य माणूस पीएम झाला, म्हणून हा सामान्य माणूस नगर सेवक झाला, म्हणून हा सामान्य माणूस आमदार झाला आणि तो माझा प्रतिनिधी आहे. माझा प्रतिनिधी तो आहे आणि या देशाचा नागरिक म्हणून सार्वभौम सत्तेचा स्रोत मी आहे. ही भावना जोपर्यंत आपण नागरिकांमध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत नागरिक स्वतःच्या सुविधा घेऊ शकणार नाही. नाहीतर महाराजाच्या किंवा एखाद्या बादशहाच्या मुलासारखं होतं. म्हणजे आम्ही आहोत परंतु मूर्ख असल्यामुळं दिवाणजी आमची संपत्ती लुटतो. आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे की हे दिवाणजी आमची संपत्ती लुटतायत आणि त्यांच्या पद्धतीने कायदे बनवत आहेत. आंबेडकरांनी सांगितलं होतं कायदे मंडळात
कायदा करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे असेच प्रतिनिधी पाठवा. ज्यांच्यामध्ये समाजाबद्दल सेवा करण्याची इच्छा नाही असे प्रतिनिधी पाठवू नका. कारण कायदा हा तुमचं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक प्रकारचं सर्व जीवन घडवतो. परंतु याकरता चुनाव सिस्टीम जी आहे ही चुनाव सिस्टीम मध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल. ती चुनाव सिस्टीम मधली सुधारणा जी आहे की जर चुनाव किंवा निवडणूक हे जर सरकारचं कर्तव्य असेल, सरकारचं काम असेल, तर इलेक्शनचा खर्च सरकारने उचलला पाहिजे. सरकारने उचलला नाही तर श्रीमंताकडून, उद्योगपतीकडून पैसे घेऊन जो निवडून येतो तो त्यांचा गुलाम होतो आणि तो जनतेचा प्रतिनिधी राहत नाही. आणि त्या दौरमधून आपण जात आहोत, त्यामधूनही आपल्याला बाहेर काढावं लागेल. आणि म्हणून आज परिवारशाही असेल, दंडेलशाही असेल, धनबल असेल, यातून आणि ते मुक्त करण्याकरता मताधिकार या संदर्भात आपण जर लोकांना जागृत केलं तर प्रत्येक 5 वर्षांनी या मताधिकार बजावणाऱ्या निर्वाचकाला, मतदाराला सरकार बदलण्याचा आणि सरकार बनवण्याचा अधिकार आहे. आणि त्याने गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये कित्येक घराणे बर्बाद केले आणि नव्या लोकांना पुन्हा बसवलं. त्यांनी आपली घराणेशाही चालू केली. आणि म्हणून ही प्रवृत्ती आपल्याला समाप्त करायची असेल तर आपल्याला लोकांच्या हातात सत्ता देताना, सत्ता प्रदान करताना याची जाणीव करून दिली पाहिजे की तू आमचा नेता नाहीस, तुझ्या करता सर्वस्व आम्ही बलिदान नाही करायचं, 5 वर्ष तू आमच्या करता सेवा द्यायची आहे. अशा प्रकारची भावना आपल्याला प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण करावी लागेल. आणि जोपर्यंत आपण ही नागरिकामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत नेता आमचा हिरो होतो आणि आम्ही त्याची पूजा करणारे होतो, भक्त बनतो. आंबेडकरांनी सांगितलं की भक्ती ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कदाचित तुमचा उद्धार करेल, परंतु सामूहिक जीवनामध्ये, राजनैतिक जीवनामध्ये भक्ती हा समाजाचा पतन करणारा मार्ग आहे. जो हिरो बनतो तो सर्वांचं शोषण करतो. आणि म्हणून कधीही आपल्या प्रतिनिधीला प्रतिनिधी माना, हिरो मानू नका. त्याला त्याच्या पायरीवर ट्रीट केलं तर तो व्यवस्थित सेवा देईल, तसं ट्रीट केलं नाही तर तो व्यवस्थित सेवा देत नाही. आणि म्हणून आपल्या भारताच्या लोकशाहीला धोका राहतच नाही, राहणार नाही. परंतु ज्या दिवशी मताधिकारासंदर्भात आमचा निर्वाचक, निवडकर्ता, मतदार जागृत होईल त्या दिवशी या देशाची लोकशाही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण कितीही पॉलिटिक्स या कितीही ह्याच्यापासून दूर व्हायचं म्हटलं तरी एक असे कोट आहे की नथिंग इज अ पॉलिटिकल. तर ह्याच्याबद्दल की म्हणजे आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधनं या गोष्टींचा किती संदर्भ असतो की आपण छोट्या छोट्या गोष्टींचा काय काय परिणाम होऊ शकतो आपल्या संपूर्ण समाज जीवनावरती. अगदी छोटी गोष्ट म्हणजे अगदी आपण समजा आपण ट्रेनचं तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर ते उचलून आपण ते काम झाल्यानंतर तिकीट आपली जर्नी संपल्यानंतर आपण ते रस्त्यावरती फेकून दिलं. तर ही जी गोष्ट आहे, आपण एक जी छोटीशी गोष्ट केली पण या छोट्याशा गोष्टीचेही फार मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात. तर हे जे नथिंग इज अपॉलिटिकल जी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट करू शकते आणि ह्याच्यातनं किती मोठे बदल घडू शकतात ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की अशी कुठली उदाहरणं जगात घडली आहेत का, भारतात घडली आहेत का, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक लक्षात घ्या, पॉलिटिक्स जे आहे हे ज्या वेळेस एखाद्या परिवारातील सून किंवा बहू आपल्या मुलाला जन्म देण्याकरता सजग होते तर मूल पोटात असल्यापासून आपण वेगवेगळे संस्कार करतो, तिची व्यवस्था ठेवतो. हे सगळे संस्कार करण्यामागे काय गोष्ट आहे? कारण तो आमच्या समूह जीवनाचा एक नवा पाहुणा येणार असतो आमच्या समूह जीवनामध्ये आणि त्याची आहाट झाल्यापासूनच आपण त्याच्या स्वागताची तयारी करतो. आणि मग त्याच्या स्वागताची तयारी करताना आपण काय काय गोष्टी करतो?
त्या सगळ्या गोष्टी करताना एक परिवाराची सिंपल गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एक परिवार म्हणजे एक समाज आहे, एक नेशन आहे, एक टोटल समूह आहे. ते कसं बघा, की जसं समाजा घरामध्ये शर्ट असतो, पायजामा असतो, बनियन असती, ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती. पण घरातला टीव्ही असतो, टेबल असतो, खुर्ची असते, ही सार्वजनिक संपत्ती. म्हणजे सार्वजनिक संपत्ती आणि वैयक्तिक संपत्ती या दोन्हीचा उपभोग घेताना घरातल्या प्रत्येक सदस्याला जर योग्य स्वातंत्र्य मिळालं तर ते घर कसं चालतं? व्यवस्थित चालतं. परंतु दोन भावांचे शर्ट वडिलांनीच घेतलेले असतात, पण तो त्याला काय नाही, माझा शर्ट तू घालायचा नाही, हा म्हणतो माझा शर्ट तू घालायचा नाही. कारण वैयक्तिक संपत्ती आणि सार्वजनिक संपत्ती या दोन्ही संपत्तीचा वापर करताना समन्वय राहिला पाहिजे. आणि सार्वजनिक संपत्तीमध्ये ती सुद्धा आपलीच आहे. घरातला टीव्ही सुद्धा काय आहे? आपला आहे. आणि म्हणून घरातला प्रत्येक सदस्य त्याला व्यवस्थित वापरतो. सेम गोष्ट आपण बाहेर समाज जीवनाबद्दल विचार करतो. जसा टीव्ही आपला आहे, रिमोट व्यवस्थित ठेवायचा आहे, तशी रेल्वे कोणाची आहे? सार्वजनिक संपत्ती म्हणून आपली आहे. वैयक्तिक मी प्रवास करतो तेव्हा तिथं बसण्याची खुर्ची माझी आहे. मी म्हणतो ही खुर्ची माझी आहे, हे शयनयान माझं आहे आणि इथं मी बसणार आहे. म्हणजे त्याबद्दल माझ्या खुर्चीबद्दल मला ती माझी वाटते. पण संपूर्ण ट्रेन माझी वाटते का? संपूर्ण ट्रेन मला माझी वाटत नाही. मला माझ्या स्वार्थाबरोबरच इतर जे समूहाचं कल्याण आहे हे जेव्हा माझं वाटेल तेव्हा आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांची सुरुवात होईल, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी होईल. आणि म्हणून जेव्हा आपण सार्वजनिक संपत्ती आणि वैयक्तिक संपत्ती या दोन्हीचाही आपल्या करता वापर करतो, ते आपल्या आहेत आणि आम्हीच त्यांचे मालक आहोत, अशी भावना आपल्यामध्ये जर निर्माण झाली तर आपण निश्चितच त्या संपत्तीचा वापर व्यवस्थित करू शकतो. परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की कॉमन नॅशनॅलिटी आणि कॉमन आदर्श असावा लागतो. ज्या समाजात कॉमन आदर्श असतो त्या समाजातल्या सर्व सदस्यांमध्ये प्रेमभाव असतो. ज्या समाजामध्ये कॉमन आदर्श नसतो, अलग अलग समूहाचे अलग अलग आदर्श असतात, त्यांच्या आदर्शांचा टकराव होतो. आता बघा, 1945 ला जपान उद्ध्वस्त झाला, पुनर्निर्माणला लागला. 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पुनर्निर्माणाला लागला. परंतु जपानमध्ये राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रप्रेम आहे आणि सर्व देशातील लोकांबद्दल प्रेमभाव आहे. भारतामध्ये राष्ट्रीयता हीच समस्या झालेली आहे. मी भारतीय आहे ही भावना अजून आपण भारतीय लोकांमध्ये करू शकलेलो नाही. आम्ही धर्माचे आहोत, आम्ही प्रदेशाचे आहोत, आम्ही वेगवेगळ्या संस्कृतीला जास्त महत्व देतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये संस्कृती आणि आस्था हा वैयक्तिक पार्ट आहे. जसा आपला घरात शर्ट असतो आणि सार्वजनिक जीवनामध्ये मात्र एक आपण नागरिक आहोत. तिथे आमच्या आस्थांचा घालमेल घालू नये, तिथं माझा आदर्श दुसऱ्यावर थोपू नये. प्रत्येकाचा आदर्श स्वतः करता राहावा आणि माझा देश हाच माझा आदर्श आहे एवढं करूनच बाहेर जावं लागेल आपल्याला. तेव्हा आपल्याला रेल्वे असेल या सर्व बाबी आपल्या वाटतील. आणि म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स आहे. कारण तुम्ही चालता तेव्हा ज्या रोडवरून चालता तो सार्वजनिक जीवनाचा एक भाग आहे. तुम्ही डाव्या बाजूने चाललं पाहिजे, तुम्ही व्यवस्थितच गाडी चालवली पाहिजे, नियमांचं तुम्ही पालन केलं पाहिजे. तुम्ही जर नियमांचं पालन केलं तर दुसरेही अडचणीत येणार नाही, तुम्हीही अडचणीत येणार नाही. आणि म्हणून जी जीवनशैली आहे ती जीवनशैली मध्ये जेव्हा तुम्ही माझं मंगल व्हावं आणि इतरांचंही कल्याण व्हावं असं ठरवाल, मीही सुरक्षित राहावे आणि इतरही सुरक्षित राहावे, त्यावेळेस तुम्ही बरोबर सहज जीवनाच्या लाईन मध्ये जाल. याला संविधानिक मॉरॅलिटी म्हणतात. आणि म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही सहजपणे दुकानात जाऊन काही गोष्ट खरेदी करता,
तो एक करार आहे. तुम्ही पैसे देणार आहात आणि त्या प्रमाणात सामानही घेणार आहात. त्यामुळे पैसे चांगले दिले पाहिजे आणि सामानही योग्य मिळालं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाची सेवा आहे, त्या संदर्भात कन्सिडरेशन आहे. म्हणून जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये ही गोष्ट आहे. फक्त आम्ही कशा प्रकारचे जीवन जगतो यावर ते अवलंबून आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे, सिव्हिल सोसायटी आणि जंगली सोसायटी मधला जो फरक आहे, जंगली सोसायटीमध्ये ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस, दबंगाई, ज्याच्या ताकद असेल तो राज करेल. सिव्हिल सोसायटीमध्ये साधा माणूस आणि बलवान माणूस दोघही इक्वल आहेत. माणूस म्हणून त्यांची सारखी किंमत आहे. आणि म्हणून आपण माणूस म्हणून जेव्हा सारख्या किमतीने, इक्वॅलिटीच्या स्टेटसने, समानतेचं तत्व स्वीकारून चालाल, तेव्हा ही सर्व पॉलिटी सुचारू ढंगाने चालण्याशिवाय राहत नाही. परंतु इक्वॅलिटी तेव्हा शक्य असतं जेव्हा माणसाच्या मनामध्ये मैत्रीभाव असतो. विषयाचा आवाका बघता हा विषय एका व्हिडिओमध्ये संपेल, एका मुलाखतीत, एका सलग मुलाखतीत संपेल असं अजिबात नाही. त्याचमुळे या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही पुढच्या रविवारी घेऊन येत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये विचारले गेलेले प्रश्न, त्यांची उत्तरं तुम्हाला कशी वाटतात, ती तुमच्याशी संबंधित आहेत का, तुम्हाला ती रिलेट होतात का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच पुढच्या पार्टबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच आपल्या द लिबरल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा व पुढचा भाग बघायला अजिबात विसरू नका. तसेच अशा नवीन अपडेटसाठी बेलचं चिन्ह नक्की दाबा. धन्यवाद.